370 वर्षाची परंपरा असलेली आणि बहुप्रसिद्ध अशी भेंडवळची घटमांडणी आज पूर्ण झालेली असून चंद्रमान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी आज भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत वर्तवलेलं आहे। यावर्षी पाऊस हा पहिल्या महिन्यात सर्वसाधारण असेल, दुसऱ्या महिन्यापासून पाऊस जोर धरेल व पूर परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे पिकाची नासाडी होईल व पृथ्वीला धोका निर्माण होईल। पिकामध्ये यावर्षी कपासीचे आणि तिळाचे पीक चांगले राहील। कपासीला मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त भाव मिळेल। राजकीय परिस्थितीमध्ये राजा कायम राहील पण तणावात राहील। सुरक्षा खात्यावर ताण निर्माण राहील। युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल। यावर्षी रोगराईचे प्रमाण वाढेल। माणूस, प्राणी तसेच पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होईल, त्यामुळे पिकाची नासाडी होईल। आर्थिक दृष्टिकोनातून युद्धजन्य परिस्थिती, अतिवृष्टी आणि रोगराईमुळे आर्थिक परिस्थिती संकटात येईल, अशा प्रकारचे भाकीत महाराजांनी वर्तविले आहे। विविध क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष ह्या भाकिताकडे लागून राहिलेले होते आणि भेंडवळची घटमांडणी बघण्यासाठी नागरिकांनी भेंडवळच्या शिवारात एकच गर्दी केली होती। खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे बघायला मिळाला होता। तसेच आजूबाजूच्या राज्यातूनही नागरिकांनी इथे हजेरी लावली होती आणि प्रामुख्याने तरुणांचा मोठ्या प्रमाणात इथे समावेश बघायला मिळाला। चंद्रभागा